Hello friends, welcome all of you in the next lecture of chemical kinetics. We have finished two methods for the determination of order of reaction. Now in this method we will discuss the third method, that is half-life or half-life period. Sometimes it is known as half-life change किंवा half-life period method असं सुद्धा म्हटलं जातं. half-life change मेथड. तर याच मेथडला आपण फ्रॅक्शनल चेंज मेथड असं सुद्धा म्हणत असतो. फ्रॅक्शनल चेंज मेथड ऑब्जेक्टिव्हला कधी कधी प्रश्न विचारला जातो, कारण हे त्याचं अल्टरनेटिव्ह नाव आहे. सो इट इज ऑल्सो नोन ॲज फ्रॅक्शनल चेंज मेथड, or it is also known as equifractional parts. It is the method of equifractional parts. यालाच इक्विफ्रॅक्शनल पार्ट्स मेथड असं सुद्धा म्हटलं जातं. तर ही जी मेथड आहे ती हाफ लाईफ पिरियडवरती डिपेंड आहे. आपण फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर आणि थर्ड ऑर्डर या तिन्हीचा अभ्यास करत असताना हाफ लाईफ पिरियडचा एक कॅरेक्टरिस्टिकसुद्धा आपण डिस्कस केलेली होती. So it is the time required for the completion of the same fraction of the reaction is independent. For first order reaction is independent of initial concentration. तुम्ही जर कॅरेक्टरिस्टिक काढून बघितलात, त्याचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हाफ लाईफ पिरियड ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज इंडिपेंडंट ऑन द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, असं फर्स्ट ऑर्डरच्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आपण बघितलेलं आहे. सो दिस हाफ लाईफ पिरियड, दॅट इज टी हाफ, इज इंडिपेंडंट ऑन द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. सो दिस वॉज फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. मॅथमॅटिकली सुद्धा आपण त्याला इंडिकेट केलेलं होतं. टी हाफ इज इंडिपेंडंट म्हणजेच ए टू द पॉवर 0 दॅट इज इक्वल टू 1, म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन एवरती इंडिपेंडंट आहे किंवा डिपेंड असत नाही. सो दॅट वॉज द इक्वेशन. नाउ फॉर सेकंड ऑर्डर द स्टेटमेंट वॉज समवॉट डिफरंट. दॅट इज नथिंग बट हाफ लाईफ पिरियड ऑफ रिॲक्शन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल, व्यस्त प्रमाणात, इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. तुम्ही सेकंड ऑर्डर रिॲक्शनच्या जर कॅरेक्टरिस्टिक्समध्ये बघितलात तर तुम्हाला ही हाफ लाईफ पिरियडची कॅरेक्टरिस्टिक दिसेल. तर टी हाफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. सो दॅट वॉज ट्रू फॉर सेकंड ऑर्डर रिॲक्शन. नाव इथं जर तुम्ही बघितलं तर एचा पॉवर 0 दॅट इज इक्वल टू 1. इथं टी हाफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू सिम्पल initial concentration, that is A. Now for third order reaction we can say that half life period of reaction, काही ठिकाणी याला T न सुद्धा हाफ लाईफ टाईम इंडिकेट केलेला आहे. सो दॅट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. जर हे इक्वेशन फॉलो होत असेल तर त्यावेळेस ती असते थर्ड ऑर्डर रिॲक्शन. फॉर थर्ड ऑर्डर रिॲक्शन half life period of reaction is always inversely proportional to square of the reactant. फोर्थ ऑर्डरमध्ये गेलात क्यूब ऑफ द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. तर अशा प्रकारचे हाफ लाईफचे इक्वेशन आपल्याला कंटिन्युअसली भेटत असतात. मग आता या फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर आणि थर्ड ऑर्डरवरून आपण काय सांगू शकतो, तर इन जनरल फॉर एनी रिॲक्शन ऑफ द nth ऑर्डर, रिॲक्शन ऑफ nth ऑर्डर, nth ऑर्डर म्हणजे ती फर्स्ट ऑर्डर असेल, सेकंड ऑर्डर असेल, थर्ड ऑर्डर असेल किंवा फोर्थ ऑर्डर असेल, तर त्यासाठी आपण काय सांगू शकतो, द रिॲक्टंट्स आर ऑल ऑफ द सेम इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. ॲट दॅट टाईम वी कॅन राईट जनरल इक्वेशन आपल्याला लिहायचं आहे. सो दॅट टी symbol of proportionality and it is 1 upon a to the power n minus 1, where n is the order of reaction. आता तुम्ही पुटअप करून बघा, जर n ची किंमत 1 ठेवली म्हणजे फर्स्ट ऑर्डरचं इक्वेशन या ठिकाणी 1 minus 1 0 a raised to 0 इथे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. n ची किंमत 2 ठेवा, 2 वजा 1 1, a चा पॉवर 1 म्हणजे a,
सो इट इज सिम्पली ए. त्यानंतर इथं 3 ठेवा, 3 ठेवल्यानंतर 3 वजा 1 2 म्हणजे याचा स्क्वेअर. त्यानंतर 4 ठेवा, 4 वजा 1 3 म्हणजे याचा क्यूब. हे कोणासाठी? फोर्थ ऑर्डरसाठी. तर जनरल इक्वेशन आपल्याला असं भेटतं की टी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द ए रेज टू n minus 1. So that is the general equation where t is nothing but it is time required to complete a certain fraction of reactant, a certain fraction of reaction. That is nothing but the half-life period. We are related with the half-life period. And A is the initial concentration of the reactant and N is the order of reaction. Now if you consider two times T1 and T2 be the two half-lives, be the time for the completion of same fraction of a reaction with different initial concentration. दोन डिफरंट इनिशियल कॉन्सन्ट्रेशनला जर T1 आणि T2 हे जर दोन हाफ लाईफ्स असतील आणि त्यावेळेसचे A1 आणि A2 या दोन क्वांटिटी जर का दोन वेगवेगळ्या इनिशियल कॉन्सन्ट्रेशन असतील A1 आणि A2, तर त्यावेळेस इफ n बी द ऑर्डर ऑफ रिॲक्शन, n बी द ऑर्डर ऑफ रिॲक्शन and it can be written as, or it can be prepared as like this one, T1 symbol of proportionality, or it is inversely proportional to A raised to, किंवा कॉन्सन्ट्रेशन आपण दोन डिफरंट इनिशियल कॉन्सन्ट्रेशन कन्सिडर केलं आहे, त्यातला पहिला घेऊयात A1 रेस टू n minus 1. सेम इक्वेशन, फक्त काय चेंज झाला, टीच्या ऐवजी T1 आला आणि एच्या ऐवजी A1 आला. T1 इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू A1 रेस टू n minus 1 हे होईल एक इक्वेशन. दुसरं इक्वेशन T2 इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू A2 रेस टू n minus 1. इथं काय झालं, टीच्या ऐवजी T2 आला आणि एच्या ऐवजी A2 आला. फक्त हे दोन इक्वेशन आपण दोन वेगवेगळ्या डिफरंट इनिशियल कॉन्सन्ट्रेशनसाठी कॅल्क्युलेट करतोय. त्यावेळेसचे हाफ लाईफ्स काय आहेत, T1 आणि T2. तर असे दोन इक्वेशन आपल्याला भेटतात. आता याचा जर तुम्ही रेशिओ घेतलात, T1 by T2 is equal to, it is 1 upon A1 totally divided by 1 upon A2. म्हणजे हे असं येईल 1 upon A1 totally divided by 1 upon A2. हा पॉवर कॉन्स्टंट आहे दोन्ही ठिकाणी. तर हा A2 आता वर जाईल आणि A1 खाली येईल. म्हणजे हा अंश आणि छेद तुम्ही लक्षात घेतलात तर तुमच्या लक्षामध्ये येईल की हे दोन्ही फ्रॅक्शनलमध्ये आहेत. त्यामुळे A2 वरती जाईल आणि A1 खाली येईल आणि ह्या दोघाचा जो पॉवर आहे दॅट पॉवर इज कॉन्स्टंट अँड इट इज n minus 1. म्हणून T1 upon T2 इज इक्वल टू A2 by A1 रेस टू n minus 1. आता त्यालाच आपल्याला लॉगच्या नियमानुसार लिहिता येईल. लॉग टू द बेस 10 T1 upon T2 इज इक्वल टू n minus 1 log टू द बेस 10 A2 by A1. दोन्ही साईडला आपण लॉग घेतलेला आहे. लॉग ऑफ दिस इज इक्वल टू लॉग ऑफ दिस. लॉगच्या नियमानुसार जो पॉवर आहे तो मल्टिप्लिकेशनमध्ये येतो, म्हणून n minus 1 log टू द बेस 10 A2 by A1. तर याला थोडंसं रिअरेंजमेंट करून जर लिहिलं म्हणजे n minus 1 बरोबर मला किंमत पाहिजे, म्हणून लॉग टू द बेस 10 T1 by T2 डिवायडेड बाय लॉग टू द बेस 10 A2 by A1. कारण हा गुणाकारात आहे, डाव्या साईडला आल्यानंतर भागाकारात जाईल आणि इकडे शिल्लक राहील n minus 1. यावरनं मला n ची किंमत कॅल्क्युलेट करता येईल. दॅट इज n इज इक्वल टू, हा मायनस आहे इकडे आल्यानंतर 1 प्लस लॉग टू द बेस 10 T1 upon T2 डिवायडेड बाय लॉग टू द बेस 10 A2 upon A1. A2 upon A1. So in this way I can calculate order of reaction, that is n is equal to 1 plus log to the base 10 T1 by T2 upon log to the base 10 A2 by A1. आता याच क्वांटिटीवरनं एक सिंपल ग्राफ प्लॉट केलेला आहे. तो ग्राफ आहे दोन क्वांटिटीमध्ये. y ॲक्सिसवरती आहे x आणि x ॲक्सिसवरती आहे टाईम t. आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे ते बघा. इनिशियल
concentrations are plotted against the time t. So two values of A corresponding to two different timings should be obtained. म्हणजेच हा ग्राफचं नेचर या ठिकाणी तुम्हाला दिसेल ते असं येईल. आता हा जो पहिला आहे तो पहिला समजा x त्यावेळेसचा जो आहे, सो विल कन्सिडर इट a/2, दॅट इज द व्हॅल्यू ऑफ x. आणि दुसरी जी व्हॅल्यू इथं भेटणार आहे y ॲक्सिसवरती, ही व्हॅल्यू इथं पहिली ही भेटली, ही सुद्धा a/2च आहे. पण पहिली जी असेल ती डिफरंट इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A1 होती आणि इथं A2 होती, म्हणून ही असणार आहे A1 आणि ही असणार आहे A2. म्हणून A1/2 आणि A2/2 ह्या दोन व्हॅल्यूज आपल्याला एक्सच्या भेटणार आहेत. त्यावेळेसचे दोन त्याचे रिस्पेक्टिव्ह टायमिंग असणार आहेत. दॅट इज वन इज T1 अँड अदर इज T2. सो द फर्स्ट वन जो असेल, समजा याचा टाईम आपल्याला इथं भेटला T1 आणि ह्याचा टाईम इथं जर भेटला हा T2, म्हणजे T1 T2ला दोन किमती भेटतात A1 A2. तर अशा प्रकारे आपण ग्राफसुद्धा प्लॉट करू शकतो. ओके, सो फ्रॉम दिस ग्राफ what we can conclude, if we substitute the values in the above equation, that is this one, n is equal to 1 plus log to the base 10, इथं T1 ची किंमत ठेवली, इथं T2 ची ठेवली, इथं A2 ची ठेवली आणि इथं A1 ची ठेवली, जी की आपल्याला ह्या ग्राफपासून भेटू शकते. ह्या सगळ्या किमती ठेवल्यानंतर आपण या इक्वेशनमध्ये जर सगळ्या किमती ठेवल्या तर सिम्पली यांची किंमत कॅल्क्युलेट करू शकतो. त्यालाच आपण ऑर्डर ऑफ रिॲक्शन म्हणतो. सो दीज आर द different methods for the determination of order of reaction. We have finished at this point here. Next point we will discuss in our next lecture. Thank you.